नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण साठ्यामध्ये मोठ्या 100 धरण साठ्याने 100 गाठलेली आपण बघू शकतो। नाशिक जिल्ह्यातील आपण गिरणा धरणाच्या एका पायथ्याशी आहोत। गिरणा धरणामध्ये गिरणा नदीच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावरती होणाऱ्या पावसामुळे आता जलसाठ्यामध्ये भरघोस अशी वाढ झाली आहे। सर्वत्र जिल्ह्यातील नद्या ह्या खळखळून वाहत आहेत, परंतु झालेल्या पावसामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात पावसामुळे पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले। नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सगळे धरणं आता तुडुंब धरणं आणि नद्या असे तुडुंब भरलेले आहेत। जवळपास झालेल्या 3 ते 4 दिवसापासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे आता जलसाठ्यामध्ये 100% असे होणार। जलसाठा 100% वाढला असल्याने सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे। नाशिक जिल्ह्यातील चंद्रपूर असेल, हरंबरी असेल, यासाठी नाशिकच्या सर्व धरणांनी आपण 100 गाठले। शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा येणार काळामध्ये सिंचनासाठी होणार आहे। मनोज शेवाळे, टीव्ही मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।